नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2023-24 या वर्षामधील जे इम्पॉर्टन्स डेज आहेत आणि थीम्स आहेत याच्यावर आपण चर्चा करणार आहेत. टॉप 10 या ज्या डेट्स आहेत, थीम ज्या परीक्षेला येतात त्या आपण इथं घेतलेल्या. त्याच्या व्यतिरिक्त जास्त थीम वगैरे आपण इथं घेतलेलं नाही आहे. ह्याच पाठ करा. प्रत्येक परीक्षेला याच्यापैकीच एखादी म्हणजे कमीत कमी तुमचं 80% चान्सेस याच्यामधनंच असतात, त्या आपण इथं घेणार आहोत. चला, पहिली थीम आहे मानवी हक्क दिवस. मानवी हक्क दिन कधी असतो तर तुम्हाला पाठच पाहिजे. 10 डिसेंबर. प्रत्येक वर्षी 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तर या दिवसाची 2023मधील जी थीम होती ती काय आहे तर फ्रीडम, इक्वॅलिटी अँड जस्टिस फॉर ऑल असं काय आहे त्याची थीम आहे. अशी थीम तुम्ही लक्षात ठेवायची की प्रत्येक वर्षाची थीम ते जोड्या लावामध्ये विचारतात किंवा डायरेक्ट थीमसुद्धा विचारली जाते. मग या वर्षीची थीम काय आहे तुमची तर मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर, फ्रीडम, इक्वॅलिटी अँड जस्टिस फॉर ऑल. ऑल हा शब्द आहे आणि 3 शब्द आपल्या प्रस्तावनेतले दिलेले आहेत. असं मानवी हक्क दिवसाचं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढची थीम, पुढच्या 3-4 थीम आपण बघूया आता. पुढची थीम आहे बघा, जागतिक मृदा दिवसाची. जागतिक मृदा दिवस कधी असतो तर तो असतो 5 डिसेंबर या दिवशी. बरोबर. जागतिक मृदा दिन याची थीम काय होती 2023मधील तर सॉईल अँड वॉटर अ सोर्स ऑफ लाईफ. म्हणजे सॉईल डे असल्यामुळं याच्या नावामध्ये कुठं ना कुठं सॉईल येते. त्या कारणामुळं लक्षात ठेवायचं की जागतिक मृदा दिनाची सॉईल अँड वॉटर अ सोर्स ऑफ लाईफ. लाईफचं सॉईल आणि वॉटर काय आहे सोर्स आहे असं त्याची थीम होती 5 डिसेंबरची. त्याच्यानंतर पुढचं जागतिक दिव्यांग दिवस. अपंग म्हणत नाही तर अपंगांना तर नाव काय दिले गेले दिव्यांग हे नाव दिले आणि तो कधी साजरा केला जातो 3 डिसेंबरला साजरा केला जातो. तर या वर्षीची थीम काय होती युनायटेड इन ॲक्शन टू रिस्क्यू अचीव द SDGs सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स विथ अँड बाय पर्सन्स विथ डिसेबिलिटी. एवढंच लक्षात ठेवायचं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं काहीतरी अपंग म्हणजे दिव्यांग दिनाच्या थीममध्ये यावर्षी होतं. त्यानंतर पुढचं जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी असतो तो 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिवस असतो. आणि यावर्षी तिची थीम होती मेंटल हेल्थ इज अ युनिव्हर्सल ह्युमन राईट. मेंटल हेल्थ चांगलं असलं पाहिजे आणि हे माणसाचं काय आहे युनिव्हर्सल ह्युमन राईट आहे. हे जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम होती. आता पुढची थीम आहे बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी असतो तो 21 सप्टेंबरला साजरा केला जातो. यावर्षी त्याची थीम काय होती #ग्लोबल गोल्स आणि दुसरं ॲक्शन फॉर पीस अवर ॲम्बिशन फॉर दी ग्लोबल गोल्स असं त्याची थीम होती. एवढंच लक्षात ठेवायचं. शांतता आहे, पीसबद्दल बोललं जाणार आणि पीस हे शब्द आले की तो ऑप्शन टिक करून टाकायचा आणि 21 सप्टेंबरला हा दिवस असतो. त्याच्यानंतर पुढचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस जो 8 सप्टेंबरला साजरा केला जातो. या वर्षीची थीम होती 2023ची प्रमोटिंग लिटरसी फॉर अ वर्ल्ड इन ट्रान्झिशन. जे वर्ल्ड ट्रान्झॅक्शनमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये लिटरसीला प्रमोट करणं ही त्याची थीम होती. त्याच्यानंतर जागतिक युवा कौशल्य दिवस. कौशल्य आजकाल स्किलला खूप महत्त्व आलेलं आहे, त्याच्यामुळं स्किल हा शब्द तुम्हाला खूप चांगला माहीत पाहिजे. किंवा जागतिक युवा कौशल्य दिवस जो 15 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि या वर्षीची त्याची जी थीम होती ती स्किलिंग टीचर्स, ट्रेनर्स आणि यूथ फॉर अ ट्रान्सफॉर्मिंग फ्युचर. फ्युचर ट्रान्सफॉर्म करण्यासाठी टीचरला, ट्रेनरला आणि यूथला काय केलं पाहिजे स्किल शिकवली पाहिजे. हे 2023च्या कौशल्य दिनाची थीम होती. त्याच्यानंतर पुढचे 3 महत्त्वाचे आहेत ते म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन. 11 जुलै रोजी असतो जागतिक लोकसंख्या दिवस आणि या वर्षीची थीम होती अनलिजिंग द पॉवर ऑफ जेंडर इक्वॅलिटी.
जेंडर इक्वेलिटी हा लोकसंख्या दिवसाचा महत्त्वाचा शब्द यावर्षीचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचं जागतिक पर्यावरण दिवस, जो खूप आवडतो परीक्षेला, जो 5, हे 2 आपल्याला खूप कन्फ्यूज होतात, म्हणजे मला तरी कन्फ्यूज व्हायचे परीक्षेच्या काळात. पर्यावरण दिवस आणि आरोग्य दिन. पर्यावरण 7 जूनला आहे. त्याची ह्या वर्षीची थीम काय होती? बीट प्लॅस्टिक पोल्युशन आणि इकोसिस्टीम रिस्टोरेशन 2023ची थीम होती. आणि यजमान देश होता आयव्हरी कोस्टा. या देशांनी पर्यावरण दिनाच्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. त्याच्यामुळं जागतिक पर्यावरण दिनाचे थीम, डे आणि यजमान देश पाठच पाहिजे. त्यात जागतिक आरोग्य दिन जो कधी असतो? 7 एप्रिलला असतो. आणि यावर्षीची थीम हेल्थ फॉर ऑल. हेल्थ फॉर ऑल ही त्याची थीम होती. एवढ्या सगळ्या थीम तुम्हाला पाठच पाहिजेत अशा ह्या सगळ्या थीम होत्या. ओके, असंच तुम्हाला जे परीक्षेला येणारा महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण इथं घेत जाऊ. तुम्हाला कोणत्या पार्टवरती जो म्हणजे करंट अफेअर्सच्या कुठल्या पार्ट्सवरती व्हिडिओ आणखी पाहिजेत ते तरी घ्या. आपण योजनांवरती घेणारच आहोत, योजना असणार आहेत. त्याच्यानंतर बुक्सवरती जे परीक्षेला येतात बुक्सवरती आपण घेतोय, योजना घेतोय. आणि इम्पॉर्टंट घडामोडी घेऊया. असे इम्पॉर्टंट टॉपिक जी झालेले आहेत यावर्षीचे, असं एक आपण काय करतो, याचे व्हिडिओ येत जातील. त्याची आता ही सगळ्यांची PDF आपल्या ॲपवरती अपलोड करणार आहोत आपण. फ्रीमध्ये तुम्हाला तिथं मिळून जाईल. ॲपवरती अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आपले MPSC ग्रो टुगेदर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.